तर आम्हाला या गोष्टीचं प्रचंड असं दुःख आणि प्रचंड राग आहे की काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधीजी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन दलित, आदिवासी, ओबीसी आणि EWSला मिळणारं जे आरक्षण आहे हे आरक्षण समाप्त केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडू राहुल गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, दलित, आदिवासी, ओबीसी आणि EWSला मिळणाऱ्या आरक्षणवाल्यांचा अपमान करण्याचा अत्यंत मोठा प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल राहुल गांधी यांचा आम्ही तीव्र धिक्कार करीत आहोत। दलित समाजामध्ये या संबंधामध्ये प्रचंड संताप आहे आणि काँग्रेस पार्टी जी आहे, आपल्याला माहीत आहे की पंडित जवाहरलाल नेहरूजी ज्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेला त्यांनी नॉर्थ ईस्टच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या विरोधातली भूमिका त्या ठिकाणी मांडली होती। त्यामुळे काँग्रेस पक्ष जो आहे हा आरक्षणाच्या बाजूला आहे की नाही अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे। आणि ज्या काँग्रेस पक्षांनी कालच्या निवडणुकीमध्ये आरक्षण जे आहे ते आरक्षण हे नरेंद्र मोदी सरकार रद्द करेल, यांनी 400 पार जागा गेल्या तरी संविधान बदलतील आणि आरक्षण रद्द करतील अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं लोकांसमोर मांडू त्यांनी दलितांची, ओबीसीची आणि आदिवासींची मतं घेण्याचा प्रयत्न केला होता। पण त्या काँग्रेसचा चेहरा आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं तो फाडला गेलेला आहे आणि काँग्रेस पक्ष जो आहे या काँग्रेस पक्ष हा आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहे। त्यांना दलितांच्याबद्दल त्यांना आस्था नाही, फक्त मतं मिळवण्यासाठी दलितांचा उपयोग करायचा, आदिवासींचा उपयोग करायचा आणि आपलं राजकारण करायचं, भ्रष्टाचार करायचा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनंही आणि सर्व आमचा दलित आदिवासी समाज जो आहे या सर्वांच्या वतीनं देशभरामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं राहुल गांधींच्या निषेध करण्यासाठी मोर्चे, निदर्शनं अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही पक्षाच्या वतीनं करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्येही राहुल गांधींच्या विरोधामध्ये तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य परदेशामध्ये जाऊ राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्याला दलितांनी जाब विचारला पाहिजे, आदिवासींनी जाब विचारला पाहिजे। 44 जागा असणाऱ्या काँग्रेस पक्षाला 99 जागा मिळाल्या आणि काँग्रेस पक्षाला एवढ्या जागा मिळवून देण्यामध्ये या सगळ्या समाजाचा मोठा वाटा होता। लोकांचा गैरसमज करून त्यांनी मतं मिळवली होती। त्यामुळं साऱ्या दलितांना, ओबीसींना आणि आदिवासींना माझं नम्र निवेदन आहे की काँग्रेस पक्ष जो आहे हा तुमच्या आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहे। नरेंद्र मोदींचं सरकार कधीच आरक्षणाला हात लावणार नाही। उलट नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिकल सेक्शनलाही 10% आरक्षण दिलेलं आहे। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही आणि मध्यंतरी सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळेला मत ओपिनियन आलं की दलित आदिवासींना सुद्धा क्रिमिनलची पद्धत लावली पाहिजे त्यावेळेला ताबडतोब माननीय प्रधानमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाने मांडलेल्या भूमिकेचा विरोध करून दलित आदिवासींना अजिबात क्रिमिनलची पद्धत लागणार नाही ही भूमिका नरेंद्र मोदी यांनी मांडलेली होती आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी आणि NDA सरकार जे आहे हे आरक्षणाचं संरक्षण करणारं सरकार आहे। दलित, आदिवासी, ओबीसी आणि सर्वांनाच न्याय देणारं सरकार आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशा पद्धतीचं जे सबका प्रयास अशी भूमिका घेऊन चालेल आमचं सरकार आहे। आम्हाला जागा कमी मिळाल्या ठीक आहे, पण देशामध्ये क्लिअर मेजॉरिटी आम्हाला मिळालेली आहे आणि आमचं सरकार स्थापन झालेलं आहे। एका बाजूला आमचे माननीय मल्लिकार्जुन खरगे म्हणत आहेत की जर 20 जागा जर कमी झाल्या असत्या तर हे सगळे BJPचे नेते, NDAचे नेते जेलमध्ये असते। पण मल्लिकार्जुन खरगेंना माझा एकच प्रश्न आहे, सवाल आहे की आमचं सरकार आलेलं आहे पण तुम्ही अजून जेलमध्ये नाही
आमचं NDAचं सरकार आलेलं आहे मेजॉरिटीनं, तरी राहुल गांधी जेलमध्ये नाही, सोनिया गांधी जेलमध्ये नाहीत. तर अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण करण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. ईडीची एन्क्वायरी जी आहे, ईडीची एन्क्वायरी ते त्यांच्याकडे जे पेपर येतात त्यावरून ती एन्क्वायरी होते. आणि जर आम्ही सांगून जर ईडी कारवाई करत असेल तर कोर्टाकडून तुम्हाला का त्या लोकांना का दिलासा मिळत नाही आहे. त्यामुळं जर ईडीनं काय चुकीच्या पद्धतीनं पेपर तयार करून जर काय नेत्यांना पकडलं असेल तर तुम्हाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे आणि कोर्टाकडून न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. पण कोर्टाकडे जाऊन सुद्धा तुम्हाला न्याय मिळत नाही, याचाच अर्थ असा आहे की ईडीच्या एन्क्वायरीमध्ये तुम्ही कुठे दोषी आहात. आणि म्हणून माननीय मल्लिकार्जुन खरगे यांनी एवढ्या जागा 99 मिळाल्या म्हणून एकदम हे आमचं सरकार आलं ते जेलमध्ये गेले असते, अशा पद्धतीची धमकी देणं ही अत्यंत योग्य नाही. आणि आता मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजाचे आहेत. त्यांना ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री पद मिळण्याची संधी आली त्यावेळेला त्यांना डावलण्यात आलं. दलित मुख्यमंत्री करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्याकडून अजिबात झालेला तर नाही काँग्रेसकडून. आणि आता मात्र नाईलाज म्हणून त्या मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष काय दिवसासाठी केलेलं आहे. त्या मल्लिकार्जुन खरगेंनी अशा पद्धतीची भाषा करू नये आणि राहुल गांधींचा देशभरामध्ये तीव्र निषेध करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि राहुल गांधी यांनी अशी भूमिका जी आहे ती मांडणं हे या देशाच्या विरोधात त्यांचं मत आहे. हे संविधानाला छेद देणारं मत आहे. एका बाजूला संविधानाचं संरक्षण करणारे आम्ही आहोत अशा पद्धतीचा आभास तयार करायचा आणि दुसऱ्या बाजूला संविधानाने दिलेले जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लावण्याची भूमिका मांडायची, ते आरक्षण समाप्त करण्याची भूमिका मांडायची. ही भूमिका राहुल गांधी यांची अत्यंत चुकीची भूमिका आहे आणि त्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो. मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल यांना ज्या वेळेला अनेक केसेसमध्ये ज्या वेळेला आरोपी जेलमध्ये असतात त्यावेळेला कोर्ट त्यांना कधी ना कधी जामीन देत असतं. त्यामुळं अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जामीन मिळालेला आहे, चांगली गोष्ट आहे. ते आता फ्री झालेले आहेत, त्यांनी फ्री होऊ त्यांनी आता जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपला प्रचार करावा. आणि आम आदमी पार्टी जी आहे हरियाणामध्ये काय त्यांचा अलायन्स झालेला तर नाही आहे आणि हरियाणामध्ये नक्कीच त्या ठिकाणी BJPचं सरकार येणार आहे. जम्मू काश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे 370 आर्टिकल हटल्यानंतर आणि त्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा सरकार BJP देईल असा मला विश्वास आहे. आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मी हरियाणामध्ये एकही जागा उभी न करता मी पूर्णपणे BJPच्या 90 उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. पण जम्मू काश्मीरमध्ये काही कॅन्डिडेट आमच्याकडे आले होते, आमची पार्टी रजिस्टर असल्यामुळं काही जागा इथं 6-7 जागांवरती आम्ही निवडणूक लढतो आहोत. आणि त्यानंतर येणारी महाराष्ट्राची निवडणूक आहे, त्यानंतर कुठली झारखंडची निवडणूक आहे. तर त्या दोन्ही निवडणुका सुद्धा आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे. त्यामुळं अरविंद केजरीवाल आता फ्री झालेले आहे, त्यांनी चांगला प्रचार करावा. मला असं वाटतं की राहुल गांधीजी हेच सांगतायत की बाहेर जाऊन ते आपल्या देशाच्या विरोधातली भूमिका मांडत असतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की नरेंद्र मोदी यांना हटवायचं. परंतु आमच्या डोक्यामध्ये काय राहुल गांधींना पटवायचं असं आमच्या मनामध्ये अजिबात नाही. पण राहुल गांधीजी बाहेर जाऊन मात्र अशी स्टेटमेंट करतात आणि लोकतंत्र धोक्यात आलेलं असतं ते सांगतात. लोकतंत्र धोक्यात आलं असतं तर तुम्ही अपोजिशन लीडर झाला असता का? लोकतंत्र धोक्यात असतं तर तुम्हाला 99 जागा मिळाल्या असत्या का? लोकतंत्र धोक्यात असतं तर तुम्हाला ज्या अपोजिशनला चांगल्या जागा मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का? लोकतंत्र धोक्यात असतं तर आम्हाला जे क्लिअर मेजॉरिटी मिळाली ती मिळाली असती का?
त्यामुळं लोकतंत्र अजिबात धोक्यामध्ये आलेलं नाही. या देशामध्ये लोकतंत्र आहे, लोकशाही आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे आणि राहुल गांधींना बाहेर जाऊन ही बोलण्याची त्यांना तर सवय आहे. त्यामुळं जनतेने त्याचा निषेध करणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वक्तव्य होत असतं आणि त्याचा जनतेने सुद्धा तीव्र निषेध करणं अत्यंत आवश्यक आहे. हिंदीमध्ये आता हिंदीत बोलू का? एक बहुत ही मतलब बुरी बात हमें सुनने के लिए मिली है कि देश के कांग्रेस पार्टी के अपोजिशन लीडर लोकसभा के माननीय राहुल गांधी जी, जो हमारे बहुत अच्छे मित्र भी रहे हैं, कई साल तक मैं उनके साथ भी रहा हूं, लेकिन मुझे मालूम नहीं था कि राहुल गांधी अमेरिका में जाकर आरक्षण का विरोध करने वाले हैं। तब अगर मुझे मालूम होता था तो मैं कांग्रेस के साथ कभी नहीं जाता था, लेकिन राहुल गांधी जी ने अमेरिका में जाकर वहाँ जो आरक्षण है शेड्यूल कास्ट को, शेड्यूल ट्राइब को, जो पहले संविधान ने आरक्षण दे दिया था, बाद में ओबीसी को आरक्षण संविधान ने दे दिया, बाद में इकोनॉमिक वीकर सेक्शन को 10% आरक्षण नरेंद्र मोदी सरकार ने दे दिया। वे जो 59.5% जो आरक्षण है, ये आरक्षण समाप्त करना चाहिए। इसी तरह का बकवास राहुल गांधी जी ने किया है, इसी तरह की टिप्पणी राहुल गांधी जी ने की है और इस टिप्पणी से भारतीय संविधान का अपमान हुआ है। इस राहुल गांधी की भूमिका से बाबा साहब अम्बेडकर जी का बहुत बड़ा अपमान हुआ है। दलित, आदिवासी, ओबीसी और इकोनॉमिक वीकर सेक्शन का बहुत बड़ा अपमान हुआ है। और ऐसे गद्दार जो राहुल गांधी जी है, इन्होंने इसी तरह की टिप्पणी करना ठीक नहीं है। जनता ने इसका कड़ा विरोध करना चाहिए। मेरी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो है, मेरी पार्टी की तरफ से देश भर में राहुल गांधी के खिलाफ आंदोलन हम करने वाले हैं और राहुल गांधी का तीव्र निषेध करने की भूमिका हमारी है। राहुल गांधी को क्या अधिकार है आरक्षण समाप्त करने की भूमिका रखने का? क्यों राहुल गांधी इसी तरह बात कर रहे हैं? एक बार पंडित जवाहरलाल नेहरू जी ने भी एक नॉर्थ ईस्ट के मुख्यमंत्रियों को चिट्ठी लिखी थी और उसमें आरक्षण समाप्त करने के बारे में उसमें कुछ उल्लेख उसमें था। तो कांग्रेस पार्टी की जो नीति है दलितों का वोट लेने की नीति है, लेकिन आरक्षण की विरोधी पार्टी कौन सी होगी? उस पार्टी का नाम है कांग्रेस पार्टी और उस कांग्रेस पार्टी के नेता राहुल गांधी जी। तो इन्होंने जो बहुत बड़ा गलत मतलब कदम उठाया है और गलत तरीके से अमेरिका में जाकर इसी तरह का बयान दे दिया है, ये मतलब बहुत बड़ी धक्कादायक मतलब उनका टिप्पणी है और सभी आरक्षण लेने वाले लोगों को बहुत बड़ा गुस्सा है। इसीलिए हम राहुल गांधी जी का जगह जगह पर धिक्कार करेंगे, निषेध करेंगे और कांग्रेस पार्टी को सबक सिखाने का काम हम जरूर करेंगे। जो अरविंद केजरीवाल जी को मतलब जमानत मिली, अच्छी बात है। कोर्ट ने जो भी डिसीजन दे दिया है, अभी अरविंद केजरीवाल जी बाहर आ गए हैं और बाहर आकर अभी वो अंदर ना जाए ऐसी हमारी अपेक्षा है। उन्होंने बाहर आकर अच्छा काम करना चाहिए। अभी हरियाणा में जो चुनाव है वहाँ वो 90 सीट लड़ रहे हैं, वहाँ उन्होंने अच्छा प्रचार करने की आवश्यकता है और कांग्रेस को सत्ता के बाहर करने का काम मतलब आम आदमी पार्टी ने करना चाहिए। लेकिन हरियाणा में ज़रूर मतलब वहाँ कंपटीशन ज़रूर है, लेकिन हमें पूरा विश्वास है कि हरियाणा में ज़रूर बीजेपी की सरकार आएगी और मेरी पार्टी ने निर्णय लिया है कि सभी सीटों पर मतलब कांग्रेस के विरोध में मतलब बीजेपी का समर्थन करने की भूमिका मेरी पार्टी ने ली है और 90 सीटों पर हम बीजेपी का समर्थन कर रहे हैं। क्या होगा? विजयपुरम कॉलोनियल सिस्टम के एंटी कॉलोनियल सिस्टम है, उसको बर्खास्त कर एक नया रूल या भारत का रूल लाने के लिए अमित शाह इन्होंने ही अनाउंसमेंट की।
जैसा विजय आता आपने विजय नाम चेंज हुआ है सर। नहीं कि क्या नाम चेंज हुआ? श्री विजयपुरम। हाँ, अभी श्री विजयपुरम। विजयपुरम। अच्छा। अब तो मतलब जिस तरह ये पोर्ट ब्लेयर ये नाम जो है अंग्रेज़ों का नाम है, और ये पोर्ट ब्लेयर ये मतलब अंडमान निकोबार का मतलब मुख्य प्लेस है। वहाँ से सेलुलर जेल उधर है, और अंग्रेज़ों के टाइम पर मतलब काले पानी की सज़ा देने का जो वक्त आता था, तब काले पानी शिक्षा वालों के कैदियों को वहाँ पे भेजते थे और उनके ऊपर बहुत बड़ा अत्याचार करते थे। तो अभी ये पोर्ट ब्लेयर का नाम अभी बदला है, और श्री विजयपुरम जो नाम है, ये जिस तरह हमें विजय मिली है, हमको आज़ादी मिली है, अंग्रेज़ों को भगाने का काम हम लोगों ने किया है। महात्मा गांधी जी के नेतृत्व में ये लड़ाई बहुत तेज़ी से चली, और उस लड़ाई को बाबा साहब अम्बेडकर जी का भी पूरा सपोर्ट था। बाबा साहब अम्बेडकर जी दलितों की मुक्ति की लड़ाई तो लड़ रहे थे, लेकिन देश को आज़ादी मिलनी ही चाहिए, इसी तरह की भूमिका बाबा साहब अम्बेडकर जी की भी थी। महात्मा गांधी और बाबा साहब में कुछ सामाजिक मुद्दों पर कोई मतभेद थे, लेकिन आज़ादी के आंदोलन के लिए दोनों में एकमत था। और इसी तरह मतलब अभी जो पोर्ट ब्लेयर का नाम जो बदला है, ये बात अच्छी है। माननीय आदमी शाह जी ने ये अनाउंसमेंट की है, ये बहुत अच्छी बात है, इसका हम पूरा समर्थन करते हैं। हां, तर पोर्ट ब्लेअरला श्री विजयपुरम अशा पद्धतीचं नाव देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। कारण पोर्ट ब्लेअर हे जे नाव आहे, हे नाव इंग्रजांचं नाव आहे, आणि इंग्रजांनी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांवर किंवा आझादीसाठी लढणाऱ्या नेत्यांवर प्रचंड अशा पद्धतीचा अत्याचार केलेला होता, आणि त्यामुळं त्याचं नाव पोर्ट ब्लेअर राहणं ठीक नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी श्री विजयपुरम अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। सुभाषचंद्र बोस जे आहेत ते सुभाषचंद्र बोस त्या ठिकाणी 1945ला गेले होते, आणि त्या ठिकाणी 1945ला ते तिरंगा झेंडा फडकवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं। त्यामुळं अंदमान निकोबार हे जे युटी आहे, तर त्या ठिकाणी त्याचं जे पोर्ट ब्लेअरचं नाव जे आहे, हे नाव श्री विजयपुरम जे नाव केलेलं आहे, बदललेलं आहे। माननीय अमित शाह यांनी जाहीर केलेलं आहे, त्याचा आम्ही पूर्णपणे समर्थन करत आहोत। तुमचं मत काय कास्ट सेन्ससला घेऊन? कास्ट सेन्ससला घेऊन काय मत आहे? बीजेपीचे खूप अलायन्सेस बीजेपीला सांगतात पार्लमेंटमध्ये ओबीसी पॅनल वगैरे की कास्ट सेन्सस व्हावं, तुमचं मत? कास्ट सेन्सस बद्दल एक तर असं आहे की आज राहुल गांधीजी सांगतायत की कास्ट सेन्सस झालं पाहिजे, पण त्यांचं सरकार होतं त्यावेळेला मात्र त्यांनी ते केलं नाही। आता मात्र ते मोठमोठ्या आवाजामध्ये सांगतायत की कास्ट सेन्सस करा। तर एक तर त्यामध्ये जातीच्या आधारावर कास्ट सेन्सस करण्यामध्ये सरकारची टेक्निकल अडचण ही आहे की आर्टिकल 17 प्रमाणे या देशातली जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहे, आणि त्यामुळं जातीच्या आधारावर सेन्सस कसा करायचा हा प्रॉब्लेम पूर्वीच्या सरकारांचा होता, आणि आता आमच्या एनडीए सरकारचा सुद्धा हा प्रॉब्लेम आहे। पण तरी माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की या देशामध्ये कोणत्या जातीचे लोक किती टक्के आहेत याची संपूर्ण क्लिअर माहिती आपल्याला मिळवण्यासाठी मला वाटतं की जातीच्या आधारावर कास्ट सेन्सस होणं अत्यंत आवश्यक आहे, आणि जातीच्या आधारावर सेन्सस झाले जनगणना झाल्यामुळं जातीवाद वाढेल असं अजिबात नाही आहे। आज ही शहरामधला जातीवाद बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे, पण खेड्यापाड्यामध्ये आज हे दलितांवरती अत्याचार होतात, आदिवासींवर अत्याचार होतात, आणि त्यामुळं मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये काही लोकांच्या मनामध्ये जात आहे, तर त्याच्यासाठी एक सामाजिक आंदोलन होणं अत्यंत आवश्यक आहे। पण जनगणनेच्या बद्दल जे आपण मला विचारलं आहे त्याप्रमाणे पक्षाचं मत माझं असं आहे की सगळ्या जातीचा, फक्त ओबीसीचा नाही तर सर्वच देशातल्या जातींचा सेन्सस जातीच्या आधारावर झाला तर प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे, कोणत्या जातीला कसा न्याय द्यायचा, असा निर्णय घेण्यासाठी सरकारला त्याची मदत होऊ शकेल। त्यामुळं मी तसं राज्यसभेमध्ये सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे। त्यामुळं सरकारने जातीच्या आधारावर सेन्सस करावा अशी आपली मागणी आहे, सूचना आहे। क्या क्या उत्तर प्रदेश में जो इनकाउंटर हो रहे हैं अपराधियों के,
उसको लेकर के अखिलेश यादव का कहना है कि अपराधियों की जाति देख के गोली मारी जा रही है। मुझे लगता है कि अखिलेश यादव जी समाजवादी पार्टी के नेता है, मुलायम सिंह जी के बेटे हैं, और उन्होंने मतलब इसी तरह का आरोप लगाना ठीक नहीं है। जो जिम्मेदार आदमी ने जिम्मेदार आरोप लगाना चाहिए। वहाँ जो भी मतलब इनकाउंटर होता है, वो इनकाउंटर उत्तर प्रदेश में जो होता है वो जो क्रिमिनल है, चाहे वो ब्राह्मण हो, दलित हो, आदिवासी हो, ओबीसी हो या कोई भी कास्ट का हो, तो जो गुनहगार है उनको इनकाउंटर होता है। और इसीलिए मुझे लगता है कि अखिलेश यादव जी ने जो आरोप लगाया है, एज अपोजिशन आरोप लगाने का काम उनका होता है, वो करते रहते हैं, लेकिन उनके आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है। गोली उनको मारी जाती है जो आदमी क्रिमिनल है और जो बहुत लोगों की जान लेने वाला है, बहुत लोगों का बड़ा नुकसान करने वाला है, करप्शन करने वाला है, ऐसे लोगों को ही गोली मारी जाती है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।